जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो नाही आणि खोट्याच्या पाठी मागत गेली मागी लागली अमृत छोडा पिता है शराब रे भगवान के नाम से मोहम्मदिया दारू पीत गेला गुटखा खात गेला तंबाखू खात गेला जी तंबाखू खाणारे इथं किती आजे कसे बसल्या आता सासाने सुनाग तंबाखू दुसरी मागती चुनाग असं व्यसनाच्या आधी जायचं नाही, दारू प्यायचं अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मोहम्मदिया रे क्या किया तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया जिसे काही वाईट व्यसनाच्या आधीच जायचं नाही, पण आधीच जावं कशाच्या संतांनी दोनदा विनंती करून सांगितली जडणी हात करीत विनंती तरी माणूस ऐकला नाही, शरणालो तरी सुद्धा कळालं नाही. मग आता असा शब्द वापरला प्रत्येकासाठी बरं का, असा शब्द ती प्रत्येकाच्या मनाला ठसली पाहिजे, जीवाला लागली पाहिजे. काय केले 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 नाही तुझी दे अतिथी सदा स्त्रियाची संगती याचा
जोडली हात तरी कळालं नाही, मग शब्द वापरला रांगले का, तरी सुद्धा माणसाला कळणार नाही. जाता जाता शॉर्टकट मध्ये सांगून जाते का, एक शेळी पालक होता. तो शेळ्या राखत होता. शेळ्या राखत असताना त्याच्यामध्ये एका शेळीला एवढी तहान लागली. तहान लागल्यानंतर ती शेळी त्या धबधब्याच्या पलीकडे गेली आणि धबधब्याच्या पलीकडे गेल्यानंतर तिला पाणी प्यायचं होतं, पण त्या धबधब्याचा आवाज मोठा भयंकर येत होता. त्यासाठी ती तिथंच थांबली. ते पाहिले का प्राण्यांनी, आणि प्राण्यांनी पाहून जवळ गेले शेळी त्याच्या. मला शेळीताई, अगं मी तुला कधीपासून झालं बघत आहे, चाललीस परत येऊलीस काय भानगड आहे. तेव्हा त्या शेळीताईने सांगितलं, अरे मला या धबधब्याचा आवाज खूप भयंकर वाटतो, त्यासाठी मी पाणी, ज्या धबधब्याचा आवाज जेव्हा बंद होईल तेव्हा मी पाणी पेईल. तेव्हा ते प्राणी त्या शेळीताईला समजून सांगतो, अगं शेळीताई, ह्या धबधब्याचा आवाज जेव्हा बंद होईल तेव्हा इथं पाणी राहणार नाही. तसं जीवन निघून गेल्यावर पुन्हा परमार्थ करतो मला तर उपयोगाचं नाही. असेपर्यंत भगवंताचं नामचिंतन करून जीवनाचं कल्याण करून घ्या, जीवनाचं सार्थक प्राप्त करून घ्या. त्यासाठी संत श्री लक्ष्मण मला सांगतात की बाबा रे, लक्ष्मण म्हणे देवा सदा समाधान ठेवा. त्यासाठी प्रत्येकाला जर समाधान राहायचं असेल तर सुख धामापर्यंत पोहोचायचं असेल, लक्ष्मण Ah
शिवसंत लक्ष्मण महाराज सांगतात की बाबा रे लक्ष्मण घेईना पावसीला तू सुखधाम. नामचिंतन कर आणि नामचिंतन करून त्या सुखधामापर्यंत पोहोच. पण सुखधामापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत ते लक्षात ठेवा. सुखधामापर्यंत जाण्यासाठी मार्ग कोणते कोणते? परमार्थाचा मार्ग आहे आणि एक आई वडिलांची सेवा करून जर
महत्वाचा मार्ग आहे. एक लक्षात ठेवा. आज इथं मला प्रत्येक तरुण पिढीला सांगावं असं वाटतं, यंग पॉवर इज अ कंट्री पॉवर. नवीन रक्त आहे, सळसळल्याशिवाय राहत नाही हेही माहिती आहे. एक लक्षात ठेवा. पण सगळ्यांना कळकळून सांगते की घरामध्ये आई वडिलांची सेवा करा. का? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. त्या ईश्वराचा आत्मा म्हणजे आपली आई असते आणि दगडावर दिसणारे चंदन म्हणजे आपले वडील असतात. आज प्रत्येकाला आवर्जून सांगते, अरे तुम्ही बंगल्यामध्ये राहत असाल तर आमच्या आई वडिलांना गाईच्या गोठ्यात तरी ठेवत जा. तुम्ही रोज पंचपक्वान्नाचं जेवण जेवत असाल पण आई वडिलांना शिळी रोटी अर्धी भाकर मिरची तरी देत जा. पण आई वडिलांची सेवा करत जा. त्यासाठी सर्वांना आवर्जून सांगते की आई वडिलांची सेवा करा. हे दोष फक्त मुलामध्ये नसतो नाही. एक लक्षात ठेवा. आई वडिलांची सेवा न करणे हा दोष फक्त मुलामध्ये नसतो तर आपल्या मायबापाजवळ सुद्धा असते. कसं सांगते ऐकून घ्या. म्हैस जर रानारानानं पळाली तर काय करावं लागते त्याला? लोळणं किंवा व्यसन घालतात. माझ्या घरी काही जनावर नाही, मला काही माहिती नाही. म्हैस जर रानारानानं पळाली तर त्याला लोळणं किंवा व्यसन घालावं लागते. ते व्यसनाला बांधलेली दोरी आपल्या हातात असली तर म्हैस कुठं सुद्धा पडत असं म्हणतात. मला माहिती नाही. व्यसनाला बांधलेली दोरी जर आपल्या हातात असेल तर कुठं सुद्धा पडत नाही. तसं व्यसनाची दोरी आपल्या हातात ठेवल्यावर हा पट्ट्या कुठं सुद्धा पडणार नाही. हे शेताचा सातबारा उतारा सरचं सगळं नावावर केलेलं सगळं हे आपल्या नावावर ठेवून घ्यायचं. मेल्याच्या माघारी त्याच्या नावावर करायचं. असेपर्यंत आपल्या नावावर. गेल्यानंतर तुम्हाला कोणी सुद्धा विचारणार नाही प्रॉपर्टी घेऊन गेलो का, ठेवलो का, काय केलो का. ते मुलं आपणच करून देते आपल्या नावावर. आपल्या नावावर जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो आपली सेवा करतो, नाही तर करणार नाही. दक्षता घ्या. आणि पुन्हाही म्हणून काहीच फायदा नाही. मी तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुले नाही काही पाहिजे. तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुले नाही काही पाहिजे. तुझ्यासाठी जीवन जाळले देवा, तुले नाही काही याच्या पुढचा मुद्दा सांगते की इथं मला प्रत्येकाला आवर्जून सांगावं असं वाटते की कोणीही स्त्री भ्रूणहत्या करू नका. का? जी गर्भामध्ये मुलगी असते ती प्रत्येक आईला सत्व घेऊन विचारते, आई तसं तू एखाद्याची पत्नी झालीस, एखाद्याची बहीण झालीस, एखाद्याची बायको झालीस, प्रत्येक एखाद्याची आई झालीस, तेच हक्क मला सुद्धा दे आई. का? मानवाच्या निर्मितीची जननी आहे आई. आई विना मानवाच्या निर्मितीच नाही. तरीही तुझा गर्भामध्ये गाड घोटणार हाय. गर्भामध्ये मुलगी तुझी रडते गर्भात मुलगी रडून सांगते पण आईला कळत नसते. एक लक्षात ठेवा.
प्रेम करतो? मुलीवर. प्रॉपर्टी मुलाच्या नावावर का करतो? एक लक्षात ठेवा, मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली मुलगी एवढे नाराज होतात, एवढे नाराज होतात का? आणि मुलगा झाला म्हणले की आमच्याकडे तर पद्धत आहे, गावाला बँड बजायला पेढे वाटतात. कशासाठी? सांगतात आम्ही म्हातारपणाला जोडी खाणार आहोत. त्यासाठी लक्षात ठेवा, आई वडील म्हणजे हे जेणेकरून आई वडिलांना जोडी देण्यासाठी नाही, तर त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, जेणेकरून ही दुनिया दाखवली. त्यासाठी दुनिया दाखवण्यासाठी अनेक प्रत्येकाला मला सांगावं असं वाटतं, जी गर्भातली मुलगी आईला सांगते, आई वंशाचा दिवा म्हणजे मुलगा असतो, पंथी म्हणजे मुलगी असते, पण दिवा लावण्यासाठी पंथीची गरज असते. त्यासाठी मी तुला कळवळून सांगते, आई मला जन्माला घाल, मला जन्माला घाल. तिसरा मुद्दा सांगत असते, प्रत्येकाला इथं आवर्जून सांगते की कोणीही आचरण सोडून वागायचं नाही, आचरणामध्ये वागायचं. आचरण असावं कोणासारखं? छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. आचरण असावं कोणासारखं? जगज्योती महात्मा बसवेश्वरांसारखं. कळलं ಬೇಡ ಹುಸಿನಿಡು ಎಲ್ಲ ಬೇಡ ತನ್ನ ಮನ್ನಿಸ ಬೇಡ ಈ ತನು ಹುಳಿಯ ಬೇಡ ಇದು ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದು ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮದ ಇವರ ನೆಲೆಸುವ ಪರಿ. जगज्योती महात्मा बसवेश्वर सांगतात. इथं कन्नड कोणाला समजते? ऐकणारे म्हणतील ताई सगळं आमच्या डोक्यावरूनच चालेल, तसं नाही, मराठी ट्रान्सलेशन करून सांगते. जगज्योती महात्मा बसवेश्वर सांगतात की बाबा रे, कधी कोणाची चोरी करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाची परस्त्रीची संगती ठेवायचं नाही, कोणाही अधीन जायचं नाही, तत्वाने वागत जायचं. आणि एक समजून घ्या, समाजात जर कोणी पुढे जात असेल भावकीत किंवा समाजात, एक लक्षात ठेवा, कुत्र्याची गती समाजाला आणि भावकीला माणसाची प्रगती कधीही सहन होत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, कुणीही आपल्या जवळ असावं निंदा करणार, तरच आपलं भलं होत असते. आणि जर समजा आपण कुठंतरी पुढे जात आहोत, जर आपली कोणी निंदा करत असेल, तर सरळ समजून घ्यायचं की आपण जीवनामध्ये कुठंतरी मोठे होत आहोत. त्याच्यासाठी आपलं नाव, कोणी कोणाला घरी झोपणाऱ्याला नाव ठेवते का? कोणी ठेवत नाही. समाजात फिरणाऱ्याला नाव ठेवत असते. त्यासाठी लक्षात ठेवा, काहीच चिंता करायचं नाही. नाव ठेवत असेल तर सरळ समजून घ्यायचं आपल्या माय बापापेक्षा त्याला आपली जास्ती चिंता असेल म्हणून नाव ठेवत असेल, पण काळजी करायचं नाही. तर जगज्योती महात्मा बसवेश्वर सांगतात, चक्कुरंगे चंद्रमना बेळगिन चिंते अंबुजगे भानविन उदयक चिंते भमरंगे परिमळ मंडिल चिंते नमकी नम कूडल संगमदेवर यनव चिंते अहिंसा परमधर्म गुरु आणि लिंग जंगमाची सेवा हा स्वधर्म आपला ठेवा. या तत्वाने वागत जा. आता आज मला वाटते 12 वाजून गेले. सगळ्याला आवर्जून सांगते, एक माग एक पुढे सगळेजण वगैरे सगळ्यांनी गोळा होऊन श्रीकृष्ण जयंती आहे, त्यासाठी सगळ्यांनी सुंटवडा वाटायचा आहे. गवळण सांग गवळण Thank you.
श्रीकृष्ण भगवान की. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणात नमस्कार होऊन मला खरंच बरं का जरा असं वेगळंच वाटते जरा. काय किती वाजले हो? 12:30. आरती 12:30 वाजून गेले. 12:30 8:30 9 वाजल्यापासून तर 12:30 वाजल्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने एकाच ठिकाणी पावसाचं वरून धार असतानाहीच कोणी थांबून कोणी बसून कोणी अवघड बसून सगळ्यांनी कीर्तन ऐकतात. त्यासाठी मला असं वाटते की आमचे मदंगाचार्य भैया, आमचे पेटी मास्तर अप्पा, आमचे गायनाचार्य सगळे थकून गेले असतील, बरोबर आहे ना? पण सगळ्यांमध्ये मला तुमचं क्यू वाटते बरं का. त्यासाठी मला असं वाटते प्रत्येकाच्या जवळ यावं आणि प्रत्येकाच्या पाठीवर शाबासकी द्यावी. मला तुमच्या जवळ काही होणार नाही, पण प्रत्येकाला शाबासकी मात्र नक्की देणार होते. त्यासाठी प्रत्येकाने आपला उजवा हात वरी करायचा नाही. प्रत्येकाने तिकडं मंदिराच्या वरती बसलेली, खिडकीमध्ये बसलेली, इकडं आजी चष्मा घातलेली, वट्यावर बसलेली आजी, फक्त उजवा हात वरी करायचा. इकडं आय शाल पांघरेली माय की महिना कोणी हा इकडं महिला मंडळ गाजत का तुम्ही म्हणसाल ताई आमचे मालक म्हणतील का रात्री चिंतनातले हात वरी करू वाटलं तर का असं म्हणते. म्हणायची चिंता अजिबात करायचं नाही. जर म्हणलेच तसं माझ्याकडे निघून यायचं. हा उजवा हात जरासा पाठीमागं करायचा, आणखी जरासा पाठीमागं. शबाश शबाश शबाश. प्रत्येकाला शाबासकी मिळाली. त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणात नमस्कार होऊन आपल्या या कीर्तनमंदिर सेवेला सुंदर अशी साथ देणारे आमचे भडंग सम्राट कृष्णभाऊ आळंदीकर आणि